आज आपण राज्यातल्या सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. विद्यार्थ्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. त्या सूचनांच्या अनुषंगाने शिक्षकांना नेमकं कोणतं कार्य करावयाचं आहे ते या पत्रातून स्पष्ट होणार आहे. म्हणून राज्यातल्या शिक्षकांसाठी हे पत्र महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक 14/6/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलं ते. विद्यार्थी ऑनलाईन उपस्थितीच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत. या सूचना शिक्षकांसाठी महत्त्वाच्या ठरतात. इयत्ता 1ली ते 12वीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनमधील स्मार्ट उपस्थिती या बॉटद्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या वर्ग शिक्षकांनी नोंदवावी. स्विफ्ट चॅट या ॲप्लिकेशनचा वापर करणाऱ्या शिक्षकांनी लॉग इन करण्यासाठी शालार्थ पोर्टलवर नोंदवलेला मोबाईल क्रमांकच वापरावा. आपला मोबाईल क्रमांक बदलला असल्यास शालार्थ पोर्टलवर तो अपडेट करावा. तसेच आपल्या शाळेचा UDIS कोड व स्वतःच्या शालार्थ IDचा वापर करावा. ज्या शिक्षकांना शालार्थ ID उपलब्ध नसेल त्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांनी UDIS प्लस पोर्टलमधील 10 अंकी नॅशनल टीचर कोड व UDIS प्लस पोर्टलवर नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकाचा वापर करावा. नॅशनल टीचर कोड टाकण्यापूर्वी NTC लिहून पुढे 10 अंकी नॅशनल टीचर कोड टाकावा. उपस्थिती नोंदविताना तांत्रिक अडचणी येत असल्यास शालार्थ व UDIS पोर्टलमधील माहिती अपडेट करावी. सदर पोर्टलवरील माहिती अपडेट केल्यानंतर अशा अडचणी पुढील काही दिवसात आपोआप दूर होतील. विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना ॲपमध्ये विद्यार्थी न दिसल्यास आपल्या स्तरावरून UDIS प्रणालीमध्ये विद्यार्थी प्रमोशनची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, जेणेकरून विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. 2 सत्रात भरणाऱ्या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 तर अन्य शाळांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कालावधीत उपस्थितीची नोंद करावी. रात्र शाळांना आपली उपस्थिती रात्री 9 पर्यंत नोंदविता येईल. उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, समग्र शिक्षा व मनपा स्तरावरील समकक्ष अधिकारी हे विद्या समीक्षा केंद्राचे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. समग्र शिक्षा अंतर्गत प्रोग्रॅमर या कामी त्यांना मदत करतील. विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती नियमितपणे नोंदवली जात असल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक व जिल्हा नोडल अधिकारी आपल्या स्तरावरून आढावा घेतील. राज्य स्तरावरून मासिक आढावा बैठकीत याविषयीचा नियमित आढावा घेण्यात येईल. ऑनलाईन उपस्थिती नोंदविताना येणाऱ्या अडचणी आपल्याला जी लिंक दिसत आहे या लिंकवर सादर कराव्यात, असे माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. शिक्षण आयुक्तालयाचं दिनांक 14/6/2026 हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. विद्यार्थी ऑनलाईन उपस्थितीच्या अनुषंगाने ज्या मार्गदर्शक सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत त्या राज्यातील शिक्षकांसाठी आणि विशेषतः वर्ग शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा आहेत. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.